नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच महाराजांच्याने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नोकरी प्राप्तीसाठी एक महाराजांची अतिशय सुंदर आणि सोपी सेवा बघणार आहोत, जी सेवा स्वतः गुरुमाऊलींनी आपल्या सगळ्या स्वामी भक्तांसाठी सांगितलेली आहे. बऱ्याच ताईंच्या कमेंट्स आल्या की ताई नोकरीसाठी काही सेवा सांगा. तर ही सेवा मी याआधीही शेअर केली होती, पण तो व्हिडिओ सापडत नाही आहे. त्याच्यामुळे म्हटलं चला आणखीन एकदा सेवा शेअर करू. अत्यंत साधी सोपी आणि अत्यंत प्रभावी ज्या सेवेचा असंख्य स्वामी भक्तांना अनुभव आलेला आहे. अगदी 30-30 लाखाची नोकरी या सेवेने लागलेली आहे. तुम्ही ही सेवा नक्की करा. बघा, बरेच आत्ता हल्ली तर इतकी परिस्थिती बेकार झालेली आहे की डिग्री आहे, सगळं शिक्षण झालेलं आहे, सगळं म्हणजे इंटरव्ह्यूपर्यंत आपण जातो, पण इंटरव्ह्यूमध्ये आपण सिलेक्ट होत नाही किंवा ज्या पॅकेजची आपल्याला म्हणजे अपेक्षा असते त्या पॅकेजची नोकरी आपल्याला लागत नाही. आपल्या शिक्षणाच्या मानाने किंवा अभ्यासाच्या मानाने पाहिजे त्या पॅकेजची जर तुम्हाला नोकरी हवी असेल किंवा जशी पाहिजे तशी तुम्ही शिक्षण असो नसो किंवा तुम्ही म्हणजे खूपच बेरोजगार आहात किंवा काहीच काम नाही आहे, तर तुम्ही ही सेवा नक्की करा. तुम्हाला 100% नोकरी लागेल. आणि जिथे पण तुम्ही काम करताय, आणि एखादी व्यक्ती कशी असते की काम तर तिला मिळतं म्हणजे नोकरी मिळते, पण ती नोकरी टिकत नाही, सतत बदलत राहतात किंवा ती नोकरी टिकावी, लागावी आणि आपल्या मनासारखी नोकरी आपल्याला लागावी म्हणून तुम्ही ही सेवा नक्की करा. 100% नव्हे, 1001% तुम्हाला याचा अनुभव येईल. मी खरंच सांगते, ज्यावेळी केंद्रात पण तुम्ही जाल त्यावेळी तुम्हाला हीच सेवा दिली जाईल आणि स्वतः गुरुमाऊलींनी ही सेवा आपल्या सगळ्यांसाठी दिलेली आहे. फक्त सेवा करत असताना काही नियम आहेत आणि ही सेवा आपल्याला संकल्पयुक्तच करायची आहे. नोकरी प्राप्तीसाठी असो, विवाहासाठी असो, संतान प्राप्तीसाठी असो किंवा एखाद्या इच्छित फलप्राप्तीसाठी सेवा आपल्याला ज्यावेळी करायची असते त्यावेळी ती संकल्पयुक्तच करायची असते. त्याच्यामुळे ही सेवा तुम्हाला संकल्पयुक्तच करायची आहे. तुम्ही ही सेवा आता एक ताईंचा प्रश्न आला होता की ताई म्हणजे ही सेवा किंवा नोकरीची सेवा माझ्या मुलीला असो किंवा मुलाला असो मी स्वतः करू शकते का, किंवा माझ्या मुलीला नोकरी लागण्यासाठी मी ही सेवा करू शकते का. तर बघा ताई, तुम्ही सेवा करू शकता का. सेवा कधी कुणाची वाया जात नाही. आई आपल्या मुलांसाठी करू शकते, पण ज्यावेळी स्वतः आपण, आता मला नोकरी हवी तर मी स्वतः ज्यावेळी एखादी गोष्ट आपल्याला मिळत नाही आहे, एखादी गोष्ट मिळण्यासाठी आपल्याला समस्या येत आहेत, अडचणी येत आहेत, तर त्या अडचणी काय येत आहेत, तर आपल्या म्हणजे आपल्यात काहीतरी दोष आहेत, आपल्या कुंडलीमध्ये काहीतरी दोष आहेत किंवा म्हणतात ना की पितृदोष असेल किंवा काही बरेच कुंडली दोष असेल किंवा ग्रहदोष असेल, तर ते दोष आपल्याला लागू असतात, इतरांना नसतात ते. आता तुमच्या आई असो, वडील असो, ते त्यांचं सेपरेट झालं, पण तुमचं एक सेपरेट काहीतरी आहे ना, हाताच्या रेषा तुमच्या सेपरेट आहेत ना. तर ज्यावेळी आपण बघा एखादं काही कार्य होत नसेल तर आपण आपल्या हाताच्या रेषा दाखवतो. तुम्ही तुमचं काम होत नाही, तुमच्या आईच्या हाताच्या रेषा दाखवता का, तुमच्या वडिलांच्या हाताच्या रेषा दाखवतात नाही ना, तुमचंच दाखवतं. आणि जे काही ते सांगतील गुरुजी, पुजारी, ते तुम्हालाच करावं लागतं. ते शांती असेल किंवा ते काही सांगतील ते तुम्हालाच करावं लागतं ना. तिथे त्या पूजेला तुम्हालाच बसावं लागतं, तर ती पूजा सफल होते. नाहीतर इतरांनी बसून चालत नाही. तुम्ही आजारी आहात, औषध गोळ्या तुम्हालाच खावे लागतील, इतरांनी खाऊन चालतं का नाही. बघा, सेवेत तसं नाही. सेवा इतर कोणी करू शकतं, पण त्याचं फळ जास्त कधी मिळतं ज्यावेळी तुम्ही स्वतः ती सेवा कराल. कळलं. तर तुम्ही स्वतः ही सेवा करण्याचा प्रयत्न करा. आता दुसरी गोष्ट, तुम्ही इतरांसाठी पण सेवा करू शकता. म्हणजे मी पहिला मेन मुद्दा जो आहे तो सांगितला. आता ताई त्यांना वेळ मिळत नाही किंवा त्या नाही करू शकत किंवा नाहीतच करत किंवा माझा मुलगा नाही करत, मी काय करू. तर तुम्ही ताई स्वतः सेवा करू शकता. तुमच्या मुलासाठी, मुलीसाठी तुम्ही करू शकता, काही हरकत नाही, फळ मिळेल. पण कसं असतं ना, त्यांनी स्वतः केली, मी परत सांगते की त्यांनी स्वतः केली तर अतिउत्तम, नाही केली तर तुम्ही करा. आणि बघा, आपण इतरांसाठी केलेली सेवा असो किंवा प्रार्थना असो, महाराज नक्कीच ऐकतात. मनापासून आपण एखाद्या इतरांसाठी काही करतो त्यावेळी नक्कीच महाराज त्याचं फळ आपल्याला देत असतात. त्यामुळे तुम्ही ही सेवा करू शकता, काही हरकत नाही. कोणीही कोणासाठी ही सेवा करू शकता. फक्त मी महत्त्वाचं जे काही आहे किंवा त्यातलं तथ्य जे काही आहे ते सांगितलं. तर हे झालं. आता सगळ्यात पहिले ही सेवा कधीपासून चालू करायची, तर तुम्ही कधीहीपासून ही सेवा चालू करू शकता. आजपासून, उद्यापासून, गुरुवारपासून, कधीहीपासून चालू करू शकता. कळालं. याला काही असं स्पेसिफिक वारच पाहिजे असं काही नाही. सगळ्यात पहिले संकल्पयुक्त सेवा आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं, संकल्पयुक्त सेवेला
कुठलीही सेवा चालू करण्यापूर्वी आपल्याला महाराजांच्या केंद्रात मठात जावं लागतं. केंद्रात मठात जाताना नारळ, खडीसाखर, अगरबत्ती, फुलं किंवा 1 रुपयेचं नाणं गुरुदक्षिणा म्हणून आपण तुमच्या यथाशक्तीने कितीही तर तुम्ही केंद्रात घेऊन जायचं आहे. त्याच्यानंतर केंद्रात गेल्यानंतर ते महाराजांना अर्पण करायचं. महाराजांना सांगायचं की महाराज असा असा माझा प्रश्न आहे आणि म्हणजे तुमचा कुठला प्रश्न, तर नोकरी लागत नाही आहे किंवा नोकरी टिकत नाही आहे आणि मनासारख्या पॅकेजची नोकरी मला हवी आहे किंवा जे काही तुमचं आहे मनात ते सगळं महाराजांना सांगायचं. कशी नोकरी पाहिजे ते सगळं महाराजांना सांगायचं. आणि उद्यापासून किंवा आजपासून मी या सेवेला सुरुवात करत आहे आणि ही सेवा माझ्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे अशी महाराजांना प्रार्थना करायची आहे. निर्विघ्नपणे का म्हणायचं की बऱ्याच वेळेला आपला खंड पडतो किंवा अडचणी काही पण येत असतात. म्हणून संकल्पयुक्त सेवा ही विना खंड पडता जर पूर्ण झाली तर खूप चांगलं असतं. म्हणून महाराजांना प्रार्थनाच करायची की निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे. आता मासिक धर्म या गोष्टी येतातच, त्या काही आपण अडवू शकत नाही. पण बाकीचं काही असतं ना की म्हणजे सुतक असेल किंवा काही या गोष्टी येऊ देऊ नका असं महाराजांना प्रार्थना करायची. शेवटी सगळं त्यांच्या हातात आहे, त्याच्यामुळे निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे अशी महाराजांना प्रार्थना करायची आणि निघून यायचं. त्याच्यानंतर हा काही संकल्प नाही, ही महाराजांना प्रार्थना आहे आणि जे काही आपण नारळ, खडीसाखर नेलं आहे ते तिथे महाराजांना अर्पण करायचं. दुसऱ्या दिवशीपासून सेवेला चालू करायचं. दुसऱ्या दिवशी छानपैकी देवपूजा करायची. मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक वगैरे करा छानपैकी, कारण सेवेला तुम्ही सुरुवात केलेली आहे. तर काय करायचं, सगळ्यात पहिले पूजा वगैरे करून झाल्यानंतर संकल्प करायचा. संकल्प काय करायचा, तर तुमचं नाव बोलायचं. उजव्या हातामध्ये बसण्यासाठी पहिल्यांदा आसन घ्यायचं. उजव्या हातामध्ये पाणी, फूल, अक्षदा आणि हळद कुंकू ह्या सगळ्या गोष्टी घ्यायच्या. त्याच्यानंतर तुमचं नाव बोलायचं. मी मेघा, कश्यप गोत्राची. तुम्हाला गोत्र माहीत असेल तर त्या गोत्राचं नाव घ्यायचं, नसेल तर कश्यप म्हणायचं. मी मेघा, कश्यप गोत्राची स्वामी समर्थ महाराजांची सेवेकरी असून स्वामी समर्थ केंद्रातील केंद्राच्या मार्गदर्शनानुसार 41 दिवस किंवा 45 दिवस नोकरी प्राप्तीसाठी ही सेवा करत आहे. तुम्ही जितके दिवस पाहिजे तितके दिवस करू शकता. 45 दिवस पण करू शकता, 41 दिवस पण करू शकता. कळालं? 45 दिवस मी ही सेवा करत आहे आणि ही सेवा माझ्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे अशी महाराजांना प्रार्थना करायची. आणि जे काही मला हवं आहे किंवा जी काही नोकरी इच्छित मला हवी आहे ते मिळू दे अशी महाराजांना प्रार्थना करायची. आणि संकल्पाचं पाणी खाली सोडून द्यायचं एखाद्या डिशमध्ये. ते पाणी झाडालाच घालायचं, तुळशीला घालायचं नाही. कळालं? आता हा संकल्प झाला. संकल्प केल्यानंतर तुम्हाला स्वामी स्तवन एकदा म्हणायचं आहे. पहिल्यांदा तुम्ही नित्यसेवा करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं, कुठलीही संकल्पयुक्त सेवा करत असताना नित्यसेवा चुकवायची नाही. कळालं? बऱ्याच वेळेला बरीच हीच चूक करतात, त्यामुळे सेवेचा अनुभव येत नाही. तुम्ही एक वेगळी सेवा करतोय, मग ही नित्यसेवा कशाला रोज करायची असं नाही. तुम्ही रोज 108 पारायण करताय, रोज 1 पारायण करताय, मग नित्यसेवा करायचीच नाही. मी 1 पारायण वाचलं की आता मग हे 3 अध्याय सेपरेट कशाला वाचायचे, तर असं अजिबात नाही. 3 अध्याय रोज वाचायचे, तारक मंत्र म्हणायचा, 1 माळ जप करायचीच. कळालं? नित्यसेवा करायची. त्यानंतर आपल्या ह्या सेवेला चालू करू शकता किंवा पहिल्यांदा ही सेवा करू शकता किंवा परत नित्यसेवा करू शकता तुमच्या इच्छेनुसार. त्याच्यानंतर पहिल्यांदा संकल्प झाल्यानंतर स्वामी स्तवन एकदा म्हणायचं. एकदाच म्हणायचं, पहिल्याच दिवशी म्हणायचं. कळालं? स्वामी स्तवन म्हणून झाल्यानंतर 10 माळी तुम्हाला गायत्री मंत्राच्या करायच्या आहेत. कळालं? ओम भूर्भुवः स्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. हा आहे गायत्री मंत्र. तर ह्या गायत्री मंत्राच्या 10 माळी तुम्हाला करायच्या. 10 माळी म्हणजे काय, तर ही आहे 1 माळ. ह्या एका माळेमध्ये 108 मणी असतात. तर ज्यावेळी आपण इथून सुरुवात करतो, ज्यावेळी 1 माळ पूर्ण होते, ह्या मेरुमणीपर्यंत 1 माळ पूर्ण होते, त्यावेळी म्हणजे इथून सुरुवात केलं इथे शेवट येतो, त्यावेळी 1 माळ होते. म्हणजे 108 वेळा ज्यावेळी म्हणू आपण त्यावेळी 1 माळ पूर्ण होते. असे तुम्हाला 10 माळी गायत्री मंत्राच्या करायच्या आहेत. आणि 16 वेळेस तुम्हाला श्रीसूक्त म्हणायचं आहे. श्रीसूक्त ही लक्ष्मी प्राप्तीची अत्यंत प्रभावी सेवा आहे आणि माता लक्ष्मीची प्रभावी सेवा आहे. बघा, आता नोकरी म्हणजे अर्थात पैसाच असतो आणि
लक्ष्मीला खेचून आणण्याचं काम ही सेवा करत असते. आणि सगळ्यात आवडती सेवा कुठली असेल माता लक्ष्मीची तर श्रीसूक्त. त्याच्यामुळे रोज तुम्हाला 16 वेळेस श्रीसूक्त आणि 10 माळी गायत्री मंत्राच्या करायच्या आहेत. आणि रोजची तुम्हाला नित्यसेवा करायची. कळालं? बस इतकीच सेवा तुम्हाला करायची आहे, बाकी काहीही करायचं गरज नाही. आणि या सेवेला हार्डली एक अर्धा तास लागतो. अर्धा तास च्या वर अजिबात लागत नाही. जरा गायत्री मंत्र सेवा जे आहे तीच म्हणायला आपल्याला एक उशीर लागेल, कारण तो मंत्र मोठा आहे. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ही करायला थोडा वेळ लागेल, पण ठीक आहे. एखाद्या वेळेस तुम्ही वारंवार म्हणाल त्यावेळेस सवय होऊन जाईल. आणि अर्धा पाऊण तासाच्या वर ही सेवा म्हणजे वेळ लागत नाही. 16 वेळेस श्रीसूक्त अगदी छोटं असतं, अगदी 5 मिनटात होऊन जातं. म्हणजे 2 मिनटात एकदा म्हणून होतं. आणि असं 16 वेळेस आपल्याला म्हणायचं. आणि 10 माळी सारखं तेच येतं गायत्री मंत्र. आणि त्याच्यानंतर 1 माळ स्वामींची करायची. तर अशा प्रकारे ही सेवा तुम्हाला पूर्ण करायची आहे. सगळ्यात परत एकदा सांगते, पूजा करायची, संकल्प करायचा, स्वामी स्तवन एकदा म्हणायचं, आणि 16 वेळेस श्रीसूक्त आणि 10 माळी गायत्री मंत्र, 1 माळ स्वामींची. तर अशा प्रकारे ही सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला रोजची नित्यसेवा करायची आहे. रोज स्वामीचरित्र सारामृताचे 3 अध्याय, तारक मंत्र एकदा म्हणा, 11 वेळेस म्हणा, आणि स्वामींची 1 माळ जप. ह्या सगळ्या सेवा करायच्या आहेत. रोजची नित्यसेवा चुकवायची नाही, नाही तर तुम्हाला या सेवेचं फळ अजिबात मिळणार नाही किंवा अनुभव अजिबात येणार नाही. कारण नित्यसेवा ही आपलं बेसिक पाया आहे, ती चुकवायची नाही. या सेवेवर आपला भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ अवलंबून आहे. म्हणून तुम्ही ही सेवा चुकवायची नाही. आणि ही सेवा बाकीची जी आपली नोकरी प्राप्तीची सेवा आहे ती तुम्ही 45 दिवस करा, 41 दिवस करा, जितके दिवस तुम्ही संकल्पामध्ये बोललेले आहे तितके दिवस करायचे आहे. आता ही सेवा करत असताना मांसाहार नियम काय पाळायचे? मांसाहार कडकडीत वर्ज्य करायचं. ब्रह्मचर्या पाळायची गरज नाही, पण ब्रह्मचर्या विलंघन झालं तर दुसऱ्या दिवशी ते डोक्यावरून पाणी घेऊन म्हणजे तुम्ही सेवा करू शकता. त्याच्यानंतर सेवेत खंड पडणार नाही याची काळजी घ्यायची. ताई, आम्ही एखाद्या बाहेर गावी चाललो आहे, मग लवकर जाणार आहे, मग काय करू? सेवा चुकते. तुम्ही लवकर उठा, 1 दिवस सेवा करा आणि मग जा. आणि घरी लवकर येणार असाल तर ठीक आहे, सकाळी लवकर जा, संध्याकाळी 1 दिवस सेवा केली तरी चालेल, काही हरकत नाही. पण शक्यतो सेवेची वेळ एकच ठेवा. सेवेत खंड पडणार नाही. एखाद्या वेळेस खूपच अडचण आहे, तुम्ही आजारीच आहात, काहीतरी आहे, त्यावेळी तुम्ही खंड पडला तर चालेल, पण काही हरकत नाही. पण मुद्दाम होऊन किंवा हलगर्जीपणाने किंवा कंटाळ करून खंड पडू देऊ नका. कळालं? त्याच्यानंतर मांसाहार कडकडीत वर्ज्य. ताई, आमच्या घरात खातात, त्यांना करून द्यावं लागतं. ठीक आहे, पण तुम्ही 45 दिवस किंवा जितके दिवस बोलायचे तितके दिवस कडकडीत वर्ज्य करायचा. आणि ज्यावेळी तुमच्या घरात, आता आपल्याला माहिती आहे की आपल्या घरात कधी आणणार आहेत, त्यावेळी सगळी सेवा कंप्लीट करायची आणि मग तुम्ही तिथे करून देऊ शकता. नाहीतर करून देताय, हात लागलाय आणि परत तुम्ही सेवेला येऊन बसलाय, तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. असं करू नका. सगळी तुमची सेवा सकाळी उठून लवकर करून घ्या आणि मग तिकडे तुम्ही काय करायचं ते करा किचन ओट्यावर. आणि त्याच्यानंतर इकडे अजिबात यायचं नाही, कारण आपला हात लागलेला असतो त्याच्यामुळे. आणि सेवा दुसऱ्या दिवशी पण छानपैकी आंघोळ करायची, डोक्यावर आंघोळ करायची आणि मग सेवेला चालू करायचं. सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे परान्न टाळायचं. नोकरी का लागत नाही आहे? बघा, नोकरी न लागणे, कर्जबाजारीपणा वाढणे, विवाह न होणे, या सगळ्या गोष्टी कुठेतरी आपल्यात काहीतरी दोष आहेत. पितृदोष आहे, ग्रहदोष, वास्तुदोष, कुंडलीतील काही दोष असतात. त्याच्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी, ह्या समस्या जाणवतात. आणि बऱ्याच जसे शुभचिंतक असतात आपले, तसेच काही अशुभ चिंतणारे पण लोक असतात. नाहीतर एखाद्याने आपल्याला काहीतरी आणून दिलं आहे ते खायचं अजिबात नाही. परान्न पूर्णपणे वर्ज्य. तुम्ही स्वतःच्या पैसे देऊन तुम्ही हॉटेलमध्ये खा, चालेल. बेकरी प्रॉडक्ट खा, चालेल. स्वतःचे पैसे देऊन म्हणते मी, इतरांच्या पैशाने काही खायचं नाही. तुम्ही तुमच्या आईच्या हातचं, पत्नीच्या हातचं, बहिणीच्या हातचं खाऊ शकता, सासरी खाऊ शकता, माहेरी खाऊ शकता. पण 45 दिवस शक्यतो 99% तुम्ही हाच प्रयत्न करा की परान्न पूर्णपणे टाळणे. एखाद्याने काहीतरी वाटेतून आणून दिलं आहे ते लगेच खायचं नाही. प्रयत्न करा. आपल्यातूनही चूक होते, पण शक्यतो लक्षात ठेवायचं की परान्न पूर्णपणे दुसऱ्याच्या घरातलं काही खायचं नाही. कुणाकुणाच्या घरचं खायचं ते मी मगाशी सांगितलं की पत्नी, बहीण, तुमची आई, सासर, माहेर इथे खाऊ शकता. तुम्ही स्वतःचे पैसे देऊन बाहेर खाऊ शकता, ठीक आहे. पण दुसऱ्याच्या पैशाने
बाहेर खायचं नाही किंवा दुसऱ्याच्या घरचं खायचं नाही. हा एक नियम कटाक्षाने पाळा, तुम्हाला 100% अनुभव येईल. लक्षात घ्या. परान्न म्हणजे खूप मोठा दोष असतो, त्यांचे दोष आपण लागून घेतो. आपले दोष आपल्यात आहेत आणि त्यांचे दोष पण आपण घेतो, त्यामुळे अनुभव येत नाही. त्याच्यामुळे परान्न पूर्णपणे वर्ज करा. 45 आणि एवढेच नियम आहेत, बाकी जास्त काही नियम नाही. पिरियड्स वगैरे आले तर तेवढेच 5-6 दिवस स्किप करा, परत चालू करा. सुतक विटाळ आलं तर परत सेवा आपल्याला चालू करावी लागते, कारण ते दिवस खूप जास्त असतात. 15 दिवस 13 दिवस असतात, त्याच्यामुळे सेवा खंडित होते. त्यामुळे परत नव्याने आपल्याला सेवा चालू करावी लागते. नव्याने सेवा चालू करायला लागले म्हणून कंटाळा करायचा नाही. उलट महाराज आपल्याला जास्त काहीतरी चांगलं देणार आहेत आणि जास्त काहीतरी मोठी सेवा करून घेत आहेत, जास्तीत जास्त सेवा करून घेत आहेत, याचा आनंद मानायचा. कंटाळा करायचा नाही, म्हणून परत सेवा चालू करायची. कळालं. आता 45 दिवस झाल्यानंतर सेवा कंप्लीट झाली. महाराजांना आपली सेवा रुजू करायला जायचं. केंद्रात जायचं. नारळ, खडीसाखर, जे काही आपण पहिल्या वेळी नेलतं, अगरबत्ती, ह्या सगळ्या गोष्टी परत न्यायच्या. महाराजांना सांगायचं की महाराज, माझी 45 दिवसाची सेवा तुम्ही छानपणे पूर्ण करून घेतली आणि ह्या सेवेचंही फळ तुम्ही मला दिलं. कधी कधी सेवा पूर्ण व्हायच्या आत आपल्याला फळ मिळतं, नोकरी लागते, कधी कधी नाही लागत. म्हणून नाही लागली म्हणून नाराज व्हायचं नाही. महाराज आपल्याला योग्य वेळ आली की सगळ्या गोष्टी देत असतात. तर सेवा निर्विघ्नपणे पूर्ण झाली यातच आपण समाधान मानायचं आणि आपल्या सेवेचं फळ कधी ना कधी महाराज देतातच, त्याच्यामुळे नाराज व्हायचं नाही. तर तुम्ही छानपैकी निर्विघ्नपणे पूर्ण करून घेतली आणि अशीच सेवा माझ्याकडून घडत राहू दे आणि माझं इच्छित फळ मला मिळू दे, अशी महाराजांना प्रार्थना करायची आणि घरी यायचं. उद्यापन वगैरे असं काही नाही, असे ह्या सेवेला काही नसतं. त्याच्यामुळे अशा प्रकारे तुम्ही ही सेवा करू शकता आणि कराच. कारण तुम्हाला नोकरीची भेडसावत असेल समस्या, तर तुम्ही नक्की ही सेवा करा, कारण ह्या सेवेने असंख्य स्वामी भक्तांना अनुभव आलेला आहे. तुम्ही केंद्रात जरी गेलात तरी तुम्हाला हीच सेवा दिली जाणार. त्याच्यामुळे ही सेवा करा आणि सोबत नित्य सेवा पण चालू ठेवा. चला, आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं महाराजांची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.